तुझी तारीफ करतोय. तर नमस्कार मंडळी आणि गुड इव्हिनिंग. आज आहे फ्रायडे आणि मी ऑफिसवरून आलेली आहे, फ्रेश सुद्धा झालेली आहे. तर आज 3 दिवसानंतर हा मी व्हिडिओ शूट करते आहे. आणि का धावत आली बघायला की मी एवढ्या जोशमध्ये काय बोलते. तर आताच मंडेला आपली एक सिरीज संपली. जे कोणी रेग्युलर व्ह्युअर्स असतील त्यांना माहीत असेल की भूषणने मला एक चॅलेंज केलं होतं, त्याच्यामध्ये त्याने मला सांगितलं होतं की 7 days डेली मला व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत आणि ती चॅलेंज मी कंप्लीट सुद्धा केलेली आहे. तो आता त्याच्याबद्दल तुम्हाला काय देईल माहिती नाही. जे काही देईल ते ऑब्व्हियसली तुम्हाला समजणारच आहे. त्यासाठी आमचे व्हिडिओ नेहमी बघत राहा. थांब ना पिल्लू, मी बोलते ना, तुला बोलायचे. आणि त्याच्यानंतर मग जरा 2-3 दिवस ब्रेक घेतला होता. 1 मिनिट, तारिका मॅडम सुद्धा जॉईन झाल्यात. तर त्याच्यानंतर 2-3 दिवस मी ब्रेक घेतला होता, कारण तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तब्येत थोडी डाऊन झालेली हेक्टिक शेड्यूलमुळे. तर छोटासा एक ब्रेक घेतला आणि म्हटलं आज आता वीकेंड आहे, तर सुट्टी आहे, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला एडिट करायला बऱ्यापैकी वेळ मिळणार आहे. त्यामुळे आज आता नवीन व्हिडिओ स्टार्ट करते. तर आता नेक्स्ट 2-3 दिवस तुम्हाला छान नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. तर नक्की आठवणीने आमचे व्हिडिओज बघा, मिस नका करू. अँड आजचा व्हिडिओ असणार आहे शी बॅड गर्ल. आजचा व्हिडिओ असणार आहे खूप स्पेशल, कारण आज भूषण नवीन काहीतरी किचनमध्ये बनवणार आहे. तर तुम्ही तर म्हणाल तर तो नेहमी बनवतो, आम्ही आधी पण त्याला बघितलं व्हिडिओजमध्ये बनवताना. तर स्पेशल याच्यासाठी की आज तो नॉनव्हेज रेसिपी ट्राय करणार आहे. तो काय बनवणार आहे हे मला सुद्धा माहीत नाही आहे. तर ते डिटेल्स तो थोड्या वेळाने देईलच. तो आता बाहेर गेला, तर तो आल्यावर आपण त्याच्याशी बोलूया. सो स्टे ट्यून. आणि हाय, इट्स मी बॅक अगेन. सो आज मी किचनमध्ये दिसतोय. सो ऑब्व्हियसली तुम्हाला कळलं असेल मी आज काहीतरी रेसिपी दाखवणार आहे. बऱ्याच दिवसानंतर आलो किचनमध्ये. इच्छा झाली परत कुकिंगची. आजकाल ते इंस्टाग्रामवरची व्हिडिओज बघून मला पण इच्छा होत आहे म्हणजे कुकिंग करायची वगैरे. प्रियांका मला दमली मागे लागून. शेवटी आता मला जेव्हा माझ्या मनाला वाटलं तेव्हा मी चालू केलं कुकिंग, असं म्हणू शकता तुम्ही. सो आज आहे शुक्रवार. सो नॉनव्हेज रेसिपी मी ट्राय करतोय, नवीन एक बघितली इंस्टाग्रामवरच, फर्स्ट टाइम आवडली. सो बघूया, करून बघूया. हे आहेत इंग्रेडियंट्स त्या रेसिपीचे. मी आज बनवणार आहे चिकन पकोडा, स्टार्टर आयटम आहे. सो इंग्रेडियंट्स बघून घेऊया. सो इट्स गुड ना, नेहमी जेवणाची सुरुवात स्टार्टर पासूनच होते. तर स्टार्टर गेल्यावर कसं आपण पहिले स्टार्टर मागवतो, मग नंतर मेन कोर्स, मग नंतर डेझर्टची पण तयारी केलेली आहे मी, पण ती 2 दिवसापूर्वीच केलेली आहे. बघूया डेझर्ट पण खावे मागवलेले. ठीक आहे, आज आधी स्टार्टर बघूया, मग नंतर थोड्या दिवसांनी काहीतरी आपण मेन कोर्स पण बघूया. चलो इंग्रेडियंट्स, मेन चिकन, ही लाल मिरची आणि हे आहे काश्मीरी मिरची. चिकन आहे 500 ग्रॅम्स आहे. आणि हे बाकीचे इंग्रेडियंट्स लाल मिरची आणि काश्मीरी मिरची मिक्स आहे. हे आहे धणे पावडर, चॉप्ड कढीपत्ता, हे आहे जिरा पावडर, लसूण, हळद, गरम मसाला. हे कॉर्नस्टार्च आणि मैदा आहे, मिक्स आहे दोन्ही पाणी, 1-1 टीस्पून. हे लिंबाचा रस, एक व्हाईट आहे फक्त, हे योक नाही याच्यामध्ये. आणि हे चॉप चिलीज आणि चवीपुरतं मीठ आणि सॉरी जिंजर गार्लिक पेस्ट विसरलो मी सांगायला, आणि तेल. तर इंग्रेडियंट्स किती वापरलेत आपण हे मी नंतर डिस्क्रिप्शन मध्ये क्वांटिटी सांगून देणार. सो लेट्स स्टार्ट विथ द मॅरिनेशन. ऑलरेडी जेवढं क्वांटिटी लागणार ती सगळी काढून घेतली आहे. सो मी कम्प्लीट ज्या बाउल आहेत त्या ह्याच्यामध्ये एम्प्टी करणार आहे.
मेन टास्क हा आहे चिकनला. मी रॉ चिकनला आजपर्यंत कधी हात लावलेला नाही. सो फर्स्ट टाइम फील कर ना एक्सपिरियन्स. आम्ही कसं क्लीन करतो, कट करतो, मग तसं सगळं बेसिक गोष्टी पण शिकल्या पाहिजेत. आणि आय डोंट थिंक की हे काय वेगळा फील होत असेल. काही फील होत नाही, पण रॉ चिकनला आजपर्यंत कधी हात लावला नाहीये. फर्स्ट टाइम आय एम टचिंग अ रॉ चिकन अँड मॅरिनेटिंग इट. मॅरिनेशन झालेलं आहे. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मग फ्राय करायचं आहे तिला. ओके. सो आपण आता हे फ्रीज मध्ये ठेवणार आहोत आणि देन मॅरिनेशन. आणि का बाबू थांब, अजून वेळ आहे आणि भेटूया थोड्या वेळाने. 1 तास झालेला आहे ऑलमोस्ट. सो आता आपण प्लेन चिकन पकोडे फ्राय करायला घेऊया. झालेला आहे. हा वास पण मस्त येतोय. चला कारण ते उडणार. फ्राय करायचे, थोडेसे लाल दिसेल. and it's looking delicious. तर फायनल बॅच चालली आहे. आम्हालाच वाटतं काय म्हणतात, आम्हालाच वाट बघवत नाहीये जास्त वेळ, कधी पटकन खातो असं झालंय. तर खाऊ आणि ऑब्व्हियसली तुम्हाला सांगूच कसं झालंय ते. आणि दिसतंय इतकं छान, म्हणजे ते ऑब्व्हियसली झालंच असणार मस्त. Ready to taste this? स्वतःची तारीफ करतोय, ऑसम झालंय. खूप छान झालंय आणि खरंच करून बघा. खूप म्हणजे खूप मस्त झालंय. खूप इझी रेसिपी. इन्ग्रेडियंट्स पण जास्त लागत नाही, जे घरात आहेत तेच लागतात. स्टार्टर म्हणून खूप छान ऑप्शन आहे. येस. तर आता मम्मीला एक देऊया टेस्टला. एक बघ तू टेस्ट करून सांग कसं झालंय. हो मस्त झालंय, एकदम सुंदर झालंय. पहिला टाइम एखादं पहिला टाइम भोजनला बनवलंय, पण 1 नंबर चांगलं छान झालंय. सासूबाईने जावायला दिलेत 100 पैकी 100 मार्क्स. सो चला आता आम्ही खातो. खूप उशीर झाला, आता भूक लागलेली आहे. सो या खायला. सो आमचा मस्त डिनर झालेला आहे. सगळी कामं सुद्धा आवरली आहेत. तुम्ही बघू शकता अर्निकाने चेंज सुद्धा केलेला आहे. नाईट ड्रेसमध्ये आहेत मॅडम. मी सुद्धा छान फ्रेश झाले आहे. मस्त पोटभर जेवलो. चिकन पकोडे खरंच अप्रतिम झाले होते. आणि तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर तुम्हाला
ऍक्च्युअली समजेल, कारण टेस्ट एकदम छान, म्हणजे असे चटपटी टँगी 2-3 फ्लेवर जे होते, जसं लिंबूचा फ्लेवर, स्पायसेसचा फ्लेवर, असं सगळं छान येत होतं. आणि खरंच खूप इझी टू मेक आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर चला, खूप लेट झालाय, वाजले आहेत रात्रीचे आता 11. आता हा व्हिडिओ मला एडिट पण करायचा आहे आणि उद्या आहे सॅटर्डे, उद्या खूप काम आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पण खूप काही बघायला मिळणार आहे तुम्हाला. सो मेक शुअर उद्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही मिस नाही करणार. आणि ह्याच नोटवर आता हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. सो चला, तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.